छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। हॅलो गाईज, तर आज मी आहे GMC रत्नागिरीचा स्टुडंट आणि आज आमच्या कॉलेजला आहे CM मीट, चीफ मिनिस्टर सर. काय कोणतं काय मोटिव्ह आहे, काय प्रोग्राम आहे, कुठे प्रोग्राम मला माहीत नाही, पण ते येणार आहे. तर आपण हेच बघणार आहे व्लॉग नंबर 0002 मध्ये. गाईज हा आमचा CR आहे. आता सांगा ना म्हणतो का बरं येणार CM सर? आज रत्नागिरीमध्ये सगळ्यात पहिलं एअरपोर्ट टर्मिनसचं उद्घाटन आहे. डोमेस्टिक एअरपोर्ट होणार आहे, इंटरनॅशनल एअरपोर्ट होणार आहे, डोमेस्टिक एअरपोर्ट होणार आहे. त्याच्यानंतर इंजिनिअरिंग कॉलेज आहे, त्याचं शामराव पेजे यांच्या नावाने नामकरण होणार आहे, आपलं जे गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज आहे. त्यानंतर शिंदेसाहेब चंपक मैदानावर आपली लाडकी बहीण योजना आहे ना, तिचा शुभारंभ करणार आहे, त्यामुळे तिथे येणार आहे. एक स्माईल दे. पुढच्या 5 ते 10 मिनिटांमध्ये सर्व मान्यवरांचं आगमन कार्यक्रमाच्या ठिकाणी होईल. आपण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. महाराष्ट्राचे त्याचप्रमाणे या इमारतीचं नामकरण या सोहळा देखील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पार पडला. महाविद्यालयातील प्राचार्य तर आता CM सर जे आहे ते या कॅम्पसमध्ये आले. 5-10 मिनटात त्यांची एंट्री. माननीय आमदार श्री शेखर निकम साहेब, स्वीकारणारे माननीय आमदार उदय सामंत साहेब यांना मी मनोगताकरता आमंत्रित करते. शैक्षणिक क्षेत्रासाठी ऐतिहासिक अशा कार्यक्रमाला या व्यासपीठावर उपस्थित असलेले राज्याचे लोकप्रिय आणि संवेदनशील मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले विधिमंडळातील माझे सहकारी शेखरजी निकम साहेब, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर, मोठ्या संख्येनं उपस्थित शिक्षक वर्ग, विद्यार्थी बंधू आणि भगिनी, आज रत्नागिरीकरांच्या दृष्टीनं आणि कोकणाच्या दृष्टीनं हा शिक्षण क्षेत्रातला ऐतिहासिक दिवस आहे. आणि मी माझं भाग्य समजतो की ज्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या वास्तूचं भूमिपूजन झालं, त्याच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या वास्तूचं उद्घाटन होत आहे, ही महाराष्ट्रातली पहिली घटना आहे. आणि याचं सर्व श्रेय व्यासपीठावरील राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना झालं. याचं कारण असं आहे की मी राज्याचा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री होतो आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री झाल्यानंतर मी एक स्वप्न बघितलं होतं. संघामध्ये तुझ्या जिल्ह्यामध्ये तुला काय पाहिजे हे मला जर सांगितलंस तर मला ते 15 मिनिटांमध्ये मंजूर करायचं. कदाचित साहेब तो प्रसंग विसरले असतील, पण त्या बैठकीमध्ये मी साहेबांना सांगितलं, साहेब मला रत्नागिरी एज्युकेशन हब करायचं आहे, मला मेडिकल कॉलेज मंजूर करून द्या आणि मला इंजिनिअरिंग कॉलेज जे मंजूर झालंय त्याला पहिल्या टप्प्याचे 80 कोटी रुपये जर दिले तर माझा जो विद्यार्थी शेतकऱ्यांचा मुलगा परराज्यामध्ये जातो, परजिल्ह्यामध्ये जातो आणि शिक्षण घेतो, तो शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये आणि शासकीय अभियांत्रिकी कॉलेजमध्ये शिक्षण घेईल अशा पद्धतीची विनंती केली. आणि गतिमान प्रकार काय असतं हे विद्यार्थ्यांना देखील कळलं पाहिजे. सकाळी 7 वाजता दोन्ही प्रधान सचिवांना फोन केले आणि मुख्यमंत्री मोदयांनी सांगितलं की पुढच्या कॅबिनेटला ही दोन्ही कॉलेज मला मंजूर करायची आहे, दोन्ही कॉलेजला मला पैसे मंजूर करून द्यायचे आहे. आणि अद्भुत आश्चर्य आहे की या 2 वर्षानंतर ही दोन्ही कॉलेज 500 कोटी रुपये खर्च करून वैद्यकीय महाविद्यालय. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. भारत माता की. सर्वांना नमस्कार. आजच्या या शामराव पेजे लोकनेते शामराव पेजे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित
या जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, आमदार शेखर निकम, किरण सामान, रवींद्र पाठक, संजय दराडे, सुजित जिमन, ॲडव्होकेट विलास पाटणे, रामभाऊ गराटे, राहुल पंडित, शशिकांत चव्हाण, प्रमोद नाईक, उपस्थित सर्व मान्यवर, व्यासपीठावरील सर्व सन्मान्य मान्यवर आणि उपस्थित आपल्या या कॉलेजचे सर्व अधिकारी, पदाधिकारी आणि विद्यार्थी मित्रांनो, मी आजच्या या प्रसंगी आपल्याला मॅनपॉवरचं आता आपण म्हटलं की मगाशी शेखर निकम यांनी म्हटलं आणि उदय सामंत पण म्हणाले की आपलं राज्य जे आहे, आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जसं आपण केलं तसं या ठिकाणी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना, आज अप्रेंटिसशिप मिळणार, स्टायफंड मिळणार आणि मग शासकीय, निमशासकीय, खाजगी जे काय उद्योग आहे, संस्था आहे, त्यामध्ये आपल्या या लोकांनी म्हणजे 12वी असेल, डिप्लोमा असेल, डिग्री असेल, या सर्व मुलांना एक स्किलिंग या ठिकाणी मिळणार आहे आणि स्किल डेव्हलपमेंट माध्यम आहे, स्टार्टअप आहे, असे अनेक जे आपले सरकारचे काही उपक्रम आहेत, या माध्यमातून एक नवीन योजना म्हणजे प्रत्येकाच्या हाताला काम मिळालं पाहिजे, गोरगरीब, तरुण, बेरोजगार. आणि सांगितलं होतं मुख्य न्यायाधीशांच्या सोबत वरील झेंडावंदन आपलं स्वातंत्र्य दिनाच्या 15 ऑगस्टच्या कार्यक्रमाला मला देखील हायकोर्टला जावं लागत असतं आणि ते आपल्या मंत्रालयात येत असतात मुख्य न्यायाधीश. मी त्यांच्याबरोबर चर्चा केलेली आहे. मुख्य न्यायाधीश देखील या बाबतीमध्ये सकारात्मक आहे, कारण मी जे बोलतो ते करतो, मी आश्वासन त्यांना दिलं होतं आणि म्हणून या सर्व रत्नागिरी बार असोसिएशनचं देखील मनापासून अभिनंदन करतो आणि सर्व विद्यार्थी जे आहेत त्याचबरोबर या ठिकाणी एक सर्व स्टाफ आहे, प्राध्यापक आहे, सगळे मनापासून मी कौतुक करतो. मला म्हणतात कारण तुम्ही देखील दिली आहे, कारण आपण ठरवलं की आपण काय करतो. आता मागच्या 3 वर्षात 6 वर्षामध्ये ही फ्री झाली इंजिनिअरिंग, आर्किटेक्चर, आणि आपल्या